पनवेल कोलीवाडा चाव। हा बघा भेजा जबरदस्त। गर्मी फुल गर्मी हे गर्मी। फायनली फार्म हाऊस वर पोहोचलेलो आहोत। हा बघा फार्म हाऊस आमचा। झिंगा झिंगा बोलते भाई झिंगा। एक नंबर संध्याकाळी तवा फ्राय। एक नंबर वाटते थंड थंड पाण्यात। वाव जबरी जबरदस्त। सो हे गाईज स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग खूप धमाकेदार होणार आहे कारण आम्ही चाललेलो आहोत फार्म हाऊस। फार्म हाऊस बोलल्यावर थंड हवेचं ठिकाण एकदम निवांत। सगळ्यात पहिला सकाळ सकाळच केस कापायला गेलो। केस कापून आलो। केस बघा कसं कापलं नव्हतं एक नंबर। ताबडतोब ही बॅग भरली। वाजलेलं आहेत आता 12 वाजलं। 1:30 वाजेपर्यंत आम्ही निघू। आता डायरेक्ट निघल्यावर मिळतं तुम्हाला। 1:30 वाजेपर्यंत आमची 4 व्हीलर येईल। 4 व्हीलर म्हणजे आमचीच पोराची 4 व्हीलर आहे। ते आता 3 4 व्हीलर आम्ही गेलेले आहेत। टोटल पोरा हो आम्ही 17। आता 17 पोरा 3 4 व्हीलरमध्ये डिवाइड हो। चला अशा प्रकारे 1 वाजलेला आहे। मी तुम्हाला बोललेलो 1 वाजेपर्यंत आम्ही निघू। तर सगळी पोरं आम्ही निघलेलो आहोत। सगळ्यात पहिली आमची गाडी पुरं जाईल कारण आम्हाला सगळा सामान घ्यायचा आहे पनवेलची। हा बघा सिद्धेश खराब झाली। गाव कुठलाय गाव सिद्धेश काय बुकडतं दुपारचे सकाळचे निघायचं तर नाही। ऊन कसा आहे नको केलाय। काय बोलशील चल आता स्विमिंग पूल मध्ये मस्त आपण चिल हो। चला आता आमची 4 व्हीलर थोडी पुढे आहे। 2 मिनिटं चालायला लागेल। नंतर आम्ही मस्त 4 व्हीलर मध्ये एसी मध्ये पाण्याने घेतलेला आहे बर्फाला। त्याच्यामध्ये फ्रीजर चिल्ड करू आम्ही। चला आता डायरेक्ट हे बघा बघू शकता आमची दुसरी पण गाडी आलेली आहे। रोहित म्हात्रे न्यू घेतलेली आहे। स्वतः डायरेक्ट शिकलेली आहे गाडी। काय बोलतो चालू फार्म हाऊसला पनवेलला। हे बघा रोहित म्हात्रे स्वतः गाडी शिकला। घेतला ताबडतोब शिकला। पार्किंग नीट लाव रे। लगलोक शिकलास गाडी। बघा गाडीचा लुक कसला आहे एक नंबर। ताबडतोब रोहित गाडी शिकला। गाडीचा लुक बघा पाटो भेटून 1528 गाडी नंबर बघू शकता। एक नंबर गाडी आहे। आता आम्ही ही गाडी नाही जाणार। आमची गाडी वेगळी आहे ती पण तुम्हाला गाडी दाखवल। काय सिद्धेश रोहितची गाडी कशी आहे बाबा। गेलेलो ना एक नंबर आहे ना। आपण बसू आता नाही याच्याने जाऊ। पण आपली गाडी कुठं आहे। चला चला आता आपली गाडी बघू आपण। एसी नावा खावायला लागेल मग भाई। गेले गेले एसी लावू आपण। देश आपली क्रेटा आली पुढची आहे। ताबडतोब त्याला एसी लावायला सांग। हे बघा आम्ही जाऊ याच्यान मस्त। आता सनसेट आहे गाडी वरती। ही दुसरी गाडी आता ही आमची पहिली गाडी। याच्यामध्ये आम्ही जाणार। सिद्धेश ही डिक्की उघड पाठची बॅगा ठेवायच्या आहेत। कुठली उघड उघड डिक्की उघड। खोलते कशी का बंद आहे। ए सौरभ डिक्की खोल। सिद्धेशाला डिक्की उघडायला सांग। हे बघा ब्रिजर चिल्ड करायला खोलते का नाही। हा चला अशा प्रकारे आमची डिक्की पण ओपन झालेली आहे। याच्यामध्ये आम्ही आता बॅगी ठेवू। गाडीने झोपू भाई। आपण फार्म हाऊस बुक कला केलाय। हे बघा सगळा सामान भरतो आम्ही इथं। राहील सगळा राहील। याच्यानं आम्ही जाऊ 5 जण। रोहितच्या गाडीने जातील 7 जण आणि तिसरे 4 व्हीलर मध्ये कधी जातील त्या माहिती नाही। आता पहिली गाडी आमची निघल। नंतर सेकंड गाडी निघल। नंतर थर्ड गाडी निघल। चला काय या ही तो खुर्ची आहे बहुतेक। वाह जबरदस्त। चल तो ट्रेन आपल्याला याच्या बरफ घ्यायचा आहे हायस्कूल वशी बसल ना। चालेल डिकी लागली पाहिजे बस। चला गाईच आता चालू आम्ही आतमध्ये।
आणि डायरेक्ट आलो पनवेलला. आता पनवेलला थोडी शॉपिंग करतो. शॉपिंग म्हणजे किरकोळ किराणा सामान घेवायचं. आता करण गेलं आहे तिकडे बिस्लरी घेवायला. आता इथं बिस्लरी घेऊ आणि तिकडे जाऊ मटण मुंडी घेवायला. तर करून आलो गाडी बसून ताबडतोब निघू दुसऱ्या मार्केटला. पनवेल कोलीवाडा चौक. आता इथं अंडी घेवायला आलो ना मी. बघा सोनू अंडी घेते. हे किती ट्रे घेवायचं आहे आपल्या? 2 ट्रे. 2 ट्रे. आता इथं अंडी घेतली ना मी 2 ट्रे. आणि इथं प्रणय पण काय बोलतं? पैसे कुठं आहे? तो घेईल तो गाडीन ठेव. काय बोलतो? दरवाजा पण उकरावा लागेल. थांब 1 मिनिट. थांब नीट ठेव, फोडू नको. चला आता इथं आम्ही चिकन पण सांगलेलं आहे. पण कधी चांगलं आहे चिकन? 5 किलो. 5 किलो. हा बघा चिकन 5 किलो आम्ही इथं ऑर्डर दिलेलं आहे. आता तो तोडता टाईम लागेल. तोपर्यंत इकडं राज आणि करण पण गेलेला आहे. आपला राज आणि सिद्धेश मुंडी घेवाला. आता बघते त्याने ते कुठे गेलं. हा बघा थोडा पुढं आलो आणि सिद्धेश पण आम्हाला भेटलेला आहे. सिद्धेश काय सांगलाय? मुंडी चिकन किती रुपये किलो असेल? 280. आपली इथं 240. 1 किलो वाढला असता 5 किलो. 280 रुपये किलो. हा बघा इथं मुंडी ऑर्डर दिलेली आहे. आता इशी घेतून आणि पटापट गाडीने जातो. हे बघा मुंडी तोडताना मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये. आता फार्म हाऊसवर जाऊन 1 नंबर भाकरीसोबत खावाला जबरदस्त. वाव. आता याचा मस्त भेजा बघा. ओहो कडक तवा फ्राय. 1 नंबर तवा फ्राय भेजा. हा बघा भेजा जबरदस्त. चला आता ते पण गेलं. मी आले ताबडतोब ते गेलं. माझ्यावर टाकलेलं आहे. मला बोलतो इशी घेऊन या. चालेल बोलू आलोच. हो पुढं काय घेवायचं आहे ते घेऊन घ्या. मी येतो ताबडतोब. हा बघा तोडू बिडून मस्त घेतलेला आहे भेजा. आता चाललो गाडीमध्ये. तिथे भेजा घेतलेला. आता गाडीत मस्त चिल वातावरण ना. गरमी फुल गरमी हे गरमी. चला आता ताबडतोब. तर आम्ही गाडी पासून गावली तर ताबडतोब रस्ता क्रॉस करते आणि डायरेक्ट गाडीमध्ये. गाडीतून उतरलो आणि न्यू आपणा वेपर्स आणि फरसान. बघूया काय काय घेतलंय. हे बघा चटरा काहीतरी घेतलेलं आहे. हे बघा मस्तपैकी फार्म हाऊसवर स्विमिंग पूलच्या साईडला 1 नंबर खावाला. आता चला ते बिल करताना थोडं. त्याच्यानंतर गाडी बसू आणि डायरेक्ट फार्म हाऊसवर चिल्ड व्हायला. पनवेलमध्येच आम्हाला फिरून जाम कटाला आलेला आहे. आता काय बोलशील? फार्म हाऊसवर जावाचा बोललो काहीतरी घेऊनच जावायला पाहिजे. सगळा सामान गोला केला आम्ही. सगळा पाय मुंडी चिकन अंडी बिंडी सगळा घेतला पनवेलची. तर डायरेक्ट गाडी बसून फार्म हाऊसवर. तिथे थापाचच नाही कारण जाम आमचा टाइमपास गेलेला आहे. चला आता गाडी बसतंय. बघा इथे गाडीला सनरूफ आहे. आतमध्ये AC लावली त्याची म्हणून ओपन नाही केला. तर मी बोलीन त्याला केली ती केली ओपन. शक्यतो करलच तो. बघूया आता करते का नाही. त्याला बोलून बघते करलो. फायनली फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत. हा बघा फार्म हाऊस आमचा. जास्त एकदम खास वाटत. सिद्धेश बोल. फार्म हाऊस एकदम भारी वाटते का नाही? अरे एकदम पाणी ना भरलं पावडरचं पाणी. काय बोलचे मला एकदम आवडलं नाही. ते बुक केलाय बोललं व काय तरी एन्जॉय करायला लागेल. राज तर पहिलाच पावला आहे स्विमिंग पूल मध्ये. उडी टाकली बघ. स्विमिंग पूल बघा. स्विमिंग पूल आहे. भेटू उडी टाकू. मी उडी टाकू. उडी टाक भाऊ. कशी टाकतेस?
पाणी थंड आहे का गरम? बरं वाटते. चला आता पहिली जेवणा करू. चला पहिली जेवणा करू, नंतर सगळा एन्जॉय करू. कारण पहिला एन्जॉय करू नंतर जेवणा तशीच राहतील. त्याच्यामुळं पहिला जेवणा करतो आणि नंतर सगळा. बाबा याला टप भरायला सांगलं तर टप्पा सगळं आतमध्ये गेलाय. काय बोलशील? अरे बाबा वरती घे टप. ए राज कसा रे हो? टप भरायला सांगलं ना टप्पा सगळं आतमध्ये. ते मासली साफ करायला आलो ना मी बागडा, तर टप्पा सगळं आत गेला. भर पटकन चल. अरे नाटका नको. भर पटकन बर चल. वरती बाजाला जास्त नको. अरे काय रे? अरे बुराल पाव ह्याची काढलाय तो. अरे घे रे वरती मास्ती साफ करायची. अरे बाबा बुरवला. बुरकंडी मार चल. हे पाय ठेव त्याच्यावर. अरे बाबा आता वस्तीला राहील का आतमध्ये पाण्यात? काय रे? अरे घे रे बाबा. अरे ए बाबा घे. अरे बाबा घे इकडे. नाटका नको इथं. घे चल. ते बघ. काय रे? घे वरती घे. अरे ताल पण नको. अरे बाबा घरा ना आपण. ते बघ घे रे. ए बाजाला घे. याच्यानं टाक बागडा. हा बागडा फ्राय मस्त पैकी संध्याकाळी बागडा. हे सूर्यांचा आत मस्ती सूर्यांचा. अरे जा पटकन सुरी घेऊन ये. हे तो कोलब्या पण आहेत. वाव सिद्ध्या आपल्याला साफ करायचा आहे बागडा आणि कोलबी. सुरी घेऊन येतात मच्छी. सूर्य बाई पण बेकार रे बाई. सूर्य लागला बाई बागडा साफ करायला. हे बघा पोटबीट फारलेला नाही. स्विमिंग पूल बघा छोटासाच आहे. ए जय सूर्यांचा पटकन. काय हाय का म्हणजे झिंगा बोलते बा झिंगा. नको बाई नको. साफ करायचं रे आपल्याला. घेचल ते सूर्यानाला गेले का लवकर पटकन नाही बोलू. काय रे तुम्ही ते लवकरच माझ्या लागला. बाबा आता आपली गोरी लाल झाली रे. रिएक्शन का होती ती? डायरेक्ट परल्या गेम झाली त्याची. डायरेक्ट म्हणजे लागला म्हणजे लागला. मला आता साफ करतोय. साफ केल्यावर मिळतो तुम्हाला. हा बघा कामसू मुलग सिद्धे जय प्रणित पिया बोललो काय बघ्याची भूमिका. अरे भाई कामाला तरी लाग. आपल्यालाच खावायचा आहे बागडा फ्राय. स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल घे स्विमिंग पूल मध्ये काय बोलतो भाई? आलो 1 मिनिटात ताबडतोब. बघे आहेत ना आपल्याला भाई बागडा साफ करायचा आहे. करू नाही रे झाला. ए राज यो काय गपगप आहे यो? लागलाय वट लागलाय रे. चला बागडा साफ करू. याला नको त्याचा कपडा आहे. आम्ही कोलब्या साफ करून दिल्या. आता बघूया किचन मध्ये काय हालचाल आहे. रोहन पाटील इथं सलाड साफ करते मस्त संध्याकाळला. तर प्रणय काय बनवतोस? फ्रायला बनवतोस? 1 नंबर संध्याकाळी तवा फ्राय. मृणाल पाटील मुंडी स्पेशल 1च नंबर संध्याकाळी. ब्रिजल सोबत मुंडी फ्राय कोळंबी बागडा 1च नंबर फुल हार्ड मध्ये. आता बघूया संध्याकाळी फुल हार्ड मजा येणार आहे इथं.
चामुंडाबाई बस अवघडी जाती जॉन सीना बोलते पब्लिक WWE एक विराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी माझा गेलाय बारांडोलीला माझा गेलाय बारांडोलीला मस्तपैकी स्विमिंग पूल मध्ये फुल हार्ड मध्ये मजा घेतो आम्ही. एक नंबर वाटते थंड थंड पाण्यात. वाव जबरी जबरदस्त. वाव छोटू बिटू मस्त बघतोय. एक नंबर वाटते स्विमिंग पूल. उन्हाचे जाम गरम पडते पण स्विमिंग पूल मध्ये एक नंबर थंड